मत्तई 5 आणि त्याचं 6वं वचन आज आम्ही पाहत आहोत. त्या ठिकाणी पाहिलं तसं येशू म्हणतो, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. म्हणजे जे धार्मिकतेचे भुकेले, जे धार्मिकतेचे तहानलेले ते धन्य. धन्य या शब्दाला इंग्रजीमध्ये ब्लेसेड म्हणजे आशीर्वादित, तर मराठी ट्रान्सलेशन असल्यामुळे धन्य लिहिलं आहे. पण आपल्याला जर नीट समजायचं तर मूळ भाषेमध्ये आशीर्वादित. धन्य सांगितल्यावर एवढं समजत नाही. धार्मिकते करता ज्यांना भूक आहे, धार्मिकते करता ज्यांना तहान आहे, ते आशीर्वादित आहे. का आशीर्वादित आहे? कारण ते तृप्त होणार आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा जर आम्ही पाहिल्या तर त्यामध्ये, त्या गरजांमध्ये अन्न एक मौल्यवान मूलभूत गरज आहे. आणि अन्नाप्रमाणे पाणी देखील मनुष्याला गरजेचं आहे. जगाच्या रीतीप्रमाणे आपण एखाद्याला आशीर्वादित म्हणायचं तर आपण म्हणतो अमुक अमुक व्यक्ती खाऊन पिऊन तृप्त आहे. खाऊन पिऊन तृप्त आहे म्हणजे जगाच्या रीतीने ती आशीर्वादित आहे, जी खाऊन पिऊन तृप्त आहे. पण येशू म्हणतो, जे भुकेले आहे आणि जे तहानलेले आहे ते आशीर्वादित आहे. जग म्हणतं जे खाऊन पिऊन तृप्त आहे ते धन्य आहेत. येशू म्हणतो जे भुकेले आहे, जे तहानलेले आहे ते आशीर्वादित आहे, कारण त्यांना तृप्त केलं जाईल. ही भूक शारीरिक नाही. येशू ज्या भुकेविषयी सांगत आहे ती भूक शरीराची नाही, तर येशू ज्या भुकेविषयी, ज्या तहानेविषयी सांगत आहे ती तहान आणि ती भूक आध्यात्मिक आहे. भूक आणि तहान जर आम्ही पाहिली, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराची वाढ होण्यासाठी जे सगळे शरीरातले पदार्थ आहे ते मिक्स होण्यासाठी, त्यांचं सर्व मिश्रण होण्यासाठी, रासायनिक प्रक्रिया त्यामध्ये होण्यासाठी पाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही प्रक्रिया ह्या महत्वाच्या आहेत. आणि म्हणून जेव्हा येशू या जगात होता तेव्हा येशूला अनेकदा भूक आणि तहान लागलेली असं आम्ही वाचतो. येशूने जेव्हा रानामध्ये गेला मत्तई 4 आणि 2 मध्ये, तेव्हा मला वाचायला मिळतं येशू अत्यंत भुकेला झाला. आणि तो भुकेला झाला म्हणून सैतान आला आणि त्याने सांगितल्या धोंड्याच्या भाकरी कर. येशू देखील भुकेला, येशू देखील तहानेला होता. मार्काच्या 11व्या अध्यायामध्ये 12व्या वचन आम्ही वाचतो. योहान 4:7 ते 8 मध्ये आम्ही वाचतो. योहान 19 आणि 28 मध्ये वाचतो. येशूला तहान लागली, येशूला भूक लागली, येशू अत्यंत भुकेला झाला. ह्या वचनामध्ये आम्ही बघतो जेव्हा जगामध्ये होता त्याला अत्यंत भूक लागत होती. अंजिराच्या झाडाकडे तो बघतो, जेव्हा त्याला भूक लागते आणि तेव्हा त्याला फळं दिसत नाही, तेव्हा तो त्या अंजिराच्या झाडाला शाप देतो. ही वचन आपण घरी वाचा. येशू अत्यंत भुकेला झाला. त्या शमरोनी स्त्रीकडे तो तहानेला होता म्हणून पाण्यासाठी गेला. वधस्तंभावर तो म्हणतो मला तहान लागली आहे. खरं तर या भुकेविषयी, या तहानेविषयी आपण कसल्या प्रकारची चिंता करू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मत्तई 6:25 पासून जर आम्ही 32 पर्यंत जर आम्ही वाचलं तर आपल्याला कळेल की तिथे काय लिहिलं आहे. मत्तई 6:25 ते 32 मध्ये लिहिलं आहे, याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी
म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखरांकडे देखून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ती कोठारात साठवित नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायची तुम्हापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी काय चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करत नाहीत व सूत कातीत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारखा सजला नाही. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास तो काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे करत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे, तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. देवाचं वचन या चिंतेपासून आम्हाला दूर राहण्यासाठी सांगतं. आकाशातील पाखरांना, वनातील फुलांना, एवढ्या बारीक बारीक गोष्टींची देव काळजी घेतो, तर आमची काळजी देव घेणार की नाही. तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे. स्तोत्रकर्ता म्हणतो 127 आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, तुम्ही पहाटेला उठता, उशिराने विश्रांती घेता व कष्ट करून अन्न खाता, पण तुमचे हे करणे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. परमेश्वर मनुष्याची धडपड पाहून तो म्हणतो, हग्गयाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्ही पुष्कळ पेरणी करतात. वाचून घेऊया हग्गयाचं पुस्तक 1 अध्याय आणि त्याचं 6वं वचन. तुम्ही पुष्कळ पेरणी करतात, पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालिता, पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. खरोखर आमची चिंता, आमची धडपड, आमचे प्रयत्न हे व्यर्थ आहे. कारण या सर्व गोष्टी भागवण्यास आमचा देव समर्थ आहे. आणि आम्ही जर इतिहासात पाहिलं, निर्गमाच्या 16व्या अध्यायात पाहिलं, निर्गमाच्या 15व्या अध्यायात पाहिलं, निर्गमाच्या 17व्या अध्यायात पाहिलं, गणना 20 मध्ये जर पाहिलं, तर परमेश्वराने स्वतः इस्रायल प्रजेला त्या रानातून नेत असताना स्वर्गीय भाकरी खाऊ घातल्या. देवदूत खातात त्या भाकरी त्यांना खाऊ घातल्या. असं लिहिलं आहे, त्यांच्या अंगावरची कपडे फाटली नाहीत, त्यांचे पायतान फाटले नाहीत, झिजले नाहीत. चाळीस वर्ष कपडे फाटले नाही, 40 वर्ष बुट चपल फाटले नाही. एखादा लहान मुलगा असेल, त्यांनी जे चपल घातले असतील उदाहरणार्थ, तो वाढत आहे 40 वर्षात. विचार करा, त्याचे चपल बुटे वाढत आहे. काय काळजी घेतो, कशी काळजी घेतो आमचा देव. लावे पक्षी पाठवले. 40 वर्ष परमेश्वराने त्यांनी काय खावं, त्यांनी काय प्यावं, त्यांनी काय पांघरावं, या सर्व गोष्टींची काळजी परमेश्वराने त्यांची घेतली. पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये आम्ही बघतो, कावळ्यासारखा अघाशा पक्षाद्वारे एलिया संदेश त्याला भाकरी आणि मांसाचा तुकडा देण्यात. कावळा जो हातातल्या गोष्टी वेळ आली तर हिसकून पडायच्या प्रयत्नात असतो, तो कावळा. देवाने मुद्दाम कावळाच का घेतला इथे? दुसरे पक्षी नव्हते?
आमचा देव असाधारण गोष्टी करणारा आहे. नेमका तोच पक्ष घेतला ज्या पक्षाविषयी कोणालाच भरोसा नाही, विश्वास नाही, आणि त्या पक्षाद्वारेच त्याला नम्र करून त्याचं कॅरेक्टर बदलून त्याला भाकर आणि मांसाचा तुकडा एलियाला घेऊन जाण्यास देवाने भाग पाडलं. मांसाचा तुकडा कावळा देईल, त्याच्या दासाचं पालन पोषण त्या डोंगरामध्ये परमेश्वराने कावळ्याद्वारे तिथे आम्हाला केलेलं दिसतं. मत्तयाच्या 14व्या अध्यायामध्ये जेव्हा येशू लोकांना संदेश देत होता, देवाचा निरोप देत होता, तेव्हा तिथे जमलेले 5000 लोक, आणि त्या काळामध्ये फक्त पुरुषांची मोजणी केली जात असे, स्त्रियांची मोजणी केली जात नव्हती, लेकरांची मोजणी केली जात नव्हते. म्हणजे फक्त माणसांची संख्या दाखवली 5000, त्याच्या कितीतरी पटीने जास्त लोक तिथे होते. आणि आमच्या येशूने त्यांना पाहून त्यांचा कळवळा आला, आणि येशूने त्या 5 भाकरी आणि 2 माशांवर प्रार्थना करून त्यांना मल्टिप्लाय केलं, आणि सगळे लोक एकटेच देऊन तृप्त झाले, आणि 12 टोपल्या उरल्या. परमेश्वराचं महान कृत्य पाहून लक्षात घेऊन आम्हाला आमची शारीरिक भूक आणि तहान याची चिंता करणे मूर्खपणासारखे आहे. ख्रिस्ती लोक या शरीरासाठी, त्याच्या अन्नासाठी, त्या भाकरी मिळवण्यासाठी, त्या जिवंत देवावर अवलंबून विसंबून राहण्याऐवजी स्वतःच आज देखील धडपड करत बाहेर फिरत आहे. जेव्हा की आम्हाला कडक निर्देश आहे, पवित्र वारी तुम्ही आपला उद्योगधंदा कामकाज करू नका, पण त्या भाकरीची तरतूद करण्यासाठी आजही लोक, हजारो लोक बाहेर काम करत असतील. देवाला आव्हान देऊन, देवाला चॅलेंज देऊन की देवा, तुझं वचनात जरी लिहिलं आहे, परंतु मी माझ्या इच्छेने करेन. मला शंका वाटते, मी विश्वास ठेवत नाही. स्पष्ट रीतीने लिहिलेलं आहे देवाने, पण तरी मी माझ्या 2 भाकरीची तरतूद करायला मी नेहमी त्या तरतुदीमध्ये मी असतो. शारीरिक भूक आणि तहाने व्यतिरिक्त काही लोकांना वेगवेगळ्या भूका आहेत. काहींना सत्तेची, पदाची, खुर्चीची भूक आहे. यशाया 14 मध्ये आपण वाचतो, त्या लुसिफराला सत्तेची भूक निर्माण झाली, खुर्चीची भूक निर्माण झाली. आणि त्याचं काय झालं हे परत सांगण्याची गरज नाही. दानिएलाचं पुस्तक 4 अध्याय, दानिएल 4 आम्ही जर पाहतो, या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाला सत्ता आणि प्रशंसा मिळवण्याची भूक इतकी निर्माण झाली, देवाने त्याचे काय हाल केले एकदा ऐकून घेऊ. दानिएल 4 29 ते 33. दानिएल 4 29 ते 33. हे सगळे नबुकदनेस्सर राजा याचवर गुजरले. 12 महिने लोटल्यावर तो
तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधलेले नाही काय? हे शब्द राजाच्या मुखातून निघता न निघता तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकदनेस्सरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलांप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ वरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुकदनेस्सराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातील दहीभराने भिजू लागले, येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखासारखी झाली. जो राजा त्या गच्चीवर असताना तो स्वतःशी म्हणतो, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. अरे तू राजा आहे, तुला कोण नाही सांगत आहे, सर्व तुझ्याकडे आहे. तरीही भूक, मी हे केलं, मी हे बनवलं, ह्याला माझं नाव आहे, हे माझ्यामुळे आहे. इथे एक गोष्ट आहे, या प्रशंसेची भूक जी आहे, असं लिहिलं आहे, हे शब्द 31 वचन, हे शब्द राजाच्या मुखातून निघता न निघता तोच 1 सेकंद लागला नाही, 1 सेकंद, तोच आकाशातून वाणी झाले. एक राजा, एक प्रतिष्ठित, एक त्याची प्रशंसा, एक त्याचं स्टँडर्ड, एक त्याचं स्टेटस आहे. देवाने त्याला काय शिक्षा द्यावी? देवाने त्याला महालात तर सोडा, नगरात तर सोडा, वस्तीमध्ये तर सोडा, एखाद्या झोपडीत सुद्धा सोडा. रानात त्याची बुद्धी भ्रष्ट केली, रानात तो राहू लागला आणि गवत खाऊ लागला. गवत, बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला राजा. त्याचे केस गरुडांच्या पिसासारखे झाले आणि त्याची नख पक्ष्यांप्रमाणे झाली. का? प्रशंसेची भूक, हा हव्यास, देवाला सन्मान न देणं. मागच्या रविवारी आपण अशाच एका राजाविषयी ऐकलं, जो गर्वाने भरला. कोण? हेरोद. लोक म्हणे इथं देववाणी. तो बोलत असताना त्याला वाटलं मी देवच. देवाने त्याच वेळेस देवदूतांनी त्याच्यावर प्रहार केला, तो किडे पडून मेला. हा तोच प्रकार. त्याच्या तोंडातून शब्द निघताना निघतात, तोच आकाशातून वाणी झाली. 7 वर्ष राजा गवत खात होता. गवत, मी म्हटलंय केसासारख्या इथे नसा आपल्या मेंदूमध्ये थोड्याशा टच झाल्या ना, आपली स्मरण शक्ती, आपण कोण आहोत, आपण दगड मारो. देवाला आव्हान, देवाला चॅलेंज करायचं नाही आमच्या कृतीतून. ठीक आहे, इतर लोक ज्यांना माहिती नाही, पण ख्रिस्ती लोक हो, जे आम्हाला देव माहिती आहे, जे आम्हाला त्याचं वचन माहिती आहे, जो देव आम्हाला कळतो, त्यांना तर अतिशय सावध राहण्याची गरज आहे. ही गंमत नाही, हा खेळ नाही, हा टाइमपास नाही. शब्द निघतो ना निघतो तोच. त्याला प्रशंसेची भूक होते, सैतानाला सत्तेची भूक होते. लूक 12 मध्ये आम्ही बघतो, 16 ते 21 मध्ये एका धनवंताला संपत्तीची भूक होती. लूक 12 काढूया, मुद्दाम काढूया, आपल्याला माहिती गोष्ट, त्याची पुनरावृत्ती होणं अत्यंत महत्वाचं आहे. लोकांचं शुभवर्तमान
12वा अध्याय 16 पासून पासून आपण जर वाचलं तर खरं तिथे आहे. लोकसमुदायातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुझ्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करण्यास कोणी नेमिले. आणखी त्याने त्यास म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असं नाही. त्याने त्यास एक दाखला सांगितला. येशूने दाखला सांगितला. तो म्हणतो, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले, तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू, कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन की आपली कोठारे मोडून मोठी करीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुला तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. स्वतःविषयी संशय जाऊ द्या, पण